वीके न्यूज, राष्ट्र के नाम। या मशिदींवरच्या भोंग्यांचा अख्ख्या देशाला त्रास होतोय। ह्याच्यामध्ये धार्मिक विषय कुठे आहे? तुम्हाला जो काही नमाज पडायचा आहे, तुम्हाला जी काय अजान द्यायची घरामध्ये द्या। शहरांचे रस्ते कशाला अडवताय? शहरांचे फुटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे, आम्हाला काय ऐकवताय? आणि जर सांगून जर समजा तुम्हाला समजत नसेल की हे भोंगे खाली उतरवा, तुम्ही आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका, हे जर नीट सांगून समजत नसेल तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणार। वातावरण आम्ही नाही बिघडवत आहोत, आम्ही वातावरण नाही बिघडवत आहोत। हा धार्मिक विषय मुळात नाहीच आहे, हा सामाजिक विषय आहे। वयस्कर लोकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, सर्वांना या गोष्टींचा सकाळी त्रास होतो। 5-5 वेळा तुम्ही दिवसभरामध्ये तिकडे नमाज पडता, बांग देता। एक तर सगळे बेसूर असतात, काय म्हणून आम्ही ऐकायचं? रस्त्यावरती घाण झाली तर आपण रस्ता साफ करतो, फुटपाथवरती घाण झाली तर आपण फुटपाथ साफ करतो। मग जर कानाला त्रास होत असेल तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत। आणि राज्य सरकारला माझं सांगणं आहे, याच्यामधून आम्ही मागे हटणार नाही। तुम्हाला काय करायचं असेल ते करा। या गोष्टीचा एकदा सोक्षमोक्ष हा लागलाच पाहिजे। ज्या देशांमध्ये तुम्हाला जिथे बंदी आहे, अनेक परदेशामधल्या देशांमध्ये बंदी आहे, निमूटपणे ऐकता ना तिकडे। आज माझे अनेक असे मुसलमान परिचयाचे लोक आहेत, ते येऊन सांगतात की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे। असा कोणता धर्म आहे जो दुसऱ्या धर्मीयांना त्रास देतो? आज तुमचा रमजान चालू आहे, आम्ही समजू शकतो। आमचाही गणपती उत्सव असतो, नवरात्र उत्सव असतो, 10 दिवसामध्ये आपण समजू शकतो। तरीही तो लाऊडस्पीकर कमीच लावला पाहिजे, तो भाग वेगळा। काही सणवार असेल तर आपण समजू शकतो। हे 365 दिवस ज्यावेळेला तुम्ही हे लाऊडस्पीकर मधनं ह्या गोष्टी तुम्ही ऐकवता, कशासाठी, कोणासाठी? 3 तारखेला ईद आहे। माझी राज्य सरकारला, गृह खात्याला माझी विनंती आहे की कुठचीही तेढ, कुठचीही दंगल, कुठच्याही गोष्टी आम्हाला निर्माण करायच्या नाहीत। आम्हाला त्याची इच्छा देखील नाही। महाराष्ट्राचं स्वास्थ्य आम्हाला बिघडवायचं नाही। पण आज 12 तारीख आहे, 12 ते 3 मे महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींवरच्या मौलवींशी तुम्ही त्यांना बोलवून घ्या, त्यांना सांगा सर्व मशिदींवरचे लाऊडस्पीकर हे उतरले गेले पाहिजेत, खाली आले पाहिजेत। 3 तारखेनंतर तुम्हाला कोणताही त्रास आमच्याकडनं होणार नाही।
18 जुलै 2005 चा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे किंवा त्यांची टिप्पणी आहे. इतरांची शांतता बिघडवून तुम्ही तुमची प्रार्थना करा किंवा मोठे ध्वनिक्षेपक किंवा मोठी वाद्य वाजवून प्रार्थना करा असं कुठलाही धर्म सांगत नाही. आमच्या मते समाजात धर्माच्या नावाने म्हातारी माणसं, आजारी रुग्ण, विद्यार्थी यांची पहाटेची झोप बिघडवणं, दिवस खराब करणं आणि बाकीच्यांचा दिनक्रम विस्कळीत करणं अशा गोष्टींना मुळीच परवानगी देता कामा नये. जर सुप्रीम कोर्टाने जर समजा ही गोष्ट सांगितलेली असेल तर राज्यातल्या गृह खात्याला त्याची अंमलबजावणी करायला काय प्रॉब्लेम आहे? हे होत का नाहीये? मतांसाठी? म्हणजे हे मतांसाठी म्हणून वाटेल त्या प्रकारे धर्म चालवणार आणि आम्ही उघड्या डोळ्यांनी आणि उघड्या कानांनी बघत बसायचं, हातावर हात ठेवून आम्ही उभं राहायचं फक्त. आणि हा देशभर त्रास आहे. जे आज माझं भाषण ऐकत असतील त्या सर्व तमाम हिंदूंना माझं सांगणं आहे, 3 तारखेपर्यंत जर ऐकले नाहीत तर देशामध्ये जिथे जिथे मशिदी असतील, जिकडे बांग सुरू असेल तिकडे हनुमान चालीसा हे लागलंच पाहिजे. अख्ख्या देशभर लागलं पाहिजे. आम्हाला काय त्रास होतो तो एकदा त्यांना होऊ देत. एकमेकांना त्रास देणारा धर्म असू शकत नाही. आणि ह्याच्यावरती ह्यांची बाजू घेणारे हे इकडचे ते आवाड, काय पण चेहरा आहे, नागाने फणा काढावा ना. आता उद्या काहीतरी बोलेलच, डसू शकतो, बिसू शकतो वगैरे वगैरे. ये शेपटा धरतो, गरगर फिरवतो आणि फेकून देतो. राज ठाकरेंनी म्हणे सांगितल्याप्रमाणे कुठच्या दर्ग्यामध्ये किंवा कुठेही मदरशामध्ये जर समजा वस्त्रा जरी सापडला तरी मी राजकारण संन्यास घेईन. सापडेल कसा? दाढी करतच नाहीत. वस्त्रा कसा सापडेल? बरं, इकडून तिकडून तुला वस्त्रा दिसला? याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला.